सुरगाणा तालुक्यात सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता। दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटांसह घाट माथ्यावर घागबागरी, उंबरपाडा, सराड, हरणटेकडी, संजयनगर, वटाबारी परिसरात जोरदार पाऊस झाला। याच वेळी संजयनगर शिवारात टमाटे लागवड करीत असलेले धर्मराज देवराम गायकवाड राहणार उंबरपाडादी यांच्यावर वीज पडल्याने उजव्या खांद्याला भाजून गंभीर जखमी झाले। तर त्याच्या शेजारी काम करत असलेल्या युवक मनोज काशीनाथ चौधरी वर्ष 21 राहणार चिखली यास विजेचा धक्का बसला। या दोघांना तातडीने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। धर्मराजला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मनोज याच्यावर बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। दरम्यान धर्मराजचे काका यशवंत गायकवाड, आई मीनाबाई गायकवाड, भाऊ रोशन गायकवाड हे काही अंतरावर असल्याने ते विजेच्या धक्क्यापासून वाचल्याने जीव भांड्यात पडलाय। याबाबत घागबारीचे पोलीस पाटील गोपाळ गायकवाड यांनी तलाठी हेमंत लहामगे यांना खबर दिली असून तहसीलदार रामजी राठोड यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली आहे। तलाठी यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।